तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासनांची खैरात करण्यात आलेली आहे। पुणेकरांना मोफत मेट्रो आणि मोफत बस प्रवासाचं आश्वासन हे राष्ट्रवादीकडून देण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीकडून आता जाहीरनामा प्रकाशित केला जातोय। आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो। तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे, तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहन रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत। आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूने पण अडकतात, त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिक मध्ये, तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात। त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं। 50 रुपयाचं आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात आणि ते मॅन आवर पण वाया जातात। 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात। आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय। एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात। 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात। वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।